वळविनायक वास्तुपपल या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आग्नेय दिशेला वॉटर टँक असेल तर उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशा ही अग्नितत्वाची दिशा आहे आणि या दिशेला वॉटर टँक आले की वास्तुदोष निर्माण होतो। आग्नेय दिशेला वॉटर टँक आली म्हणजे जलतत्व आले। आगीच्या दिशेत म्हणजे अग्नितत्वाच्या दिशेत जलतत्व आले की दोघांचे संतुलन बिघडणार, परिणामी नकारात्मक ऊर्जा त्रास द्यायला सुरुवात करणार। कौटुंबिक कलह, आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचणी, सततची चिडचिड या गोष्टी उद्भवू शकतात, कारण हे दोन्ही विरोधी तत्व आहेत। आग्नेय कोपऱ्यात वॉटर टँक आली असेल तर ती हटवणे योग्य आहे, पण ते शक्यच नसेल तर त्याच्या चारही बाजूने हिरव्या रंगाच्या ऑइल पेंटने चारही बाजूने 3 ते 4 इंच रुंद रंग लावू शकता, बॉर्डर करू शकता। म्हणजे हिरव्या रंगाची चौकट तयार करा, त्या आतमध्ये त्या चौकटीत वॉटर टँक आली पाहिजे, पण चारही बाजूने 3 इंच जागा सोडा। दोघांमधील संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला वॉटर टँकच्या खाली हिरव्या रंगाचा मॅट लावायचा आहे, म्हणजे त्यावर वॉटर टँक ठेवली तरी सुद्धा चालेल। म्हणजे आग आणि पाणी यांच्यामध्ये आपल्याला हिरव्या रंगाचा वापर करायचा आहे, अग्नितत्व आणि जलतत्व बॅलेन्स करायला। आणि अजून एक उपाय सांगतो, वॉटर टँकच्या खाली बरोबर जेवढ्या मापाची वॉटर टँक आहे तेवढ्या मापाची लाकडाची फळी किंवा प्लायवूड वॉटर टँक खाली ठेवली तरी सुद्धा चालेल, आणि फळीला लाईट ग्रीन कलर देऊन ठेवली तरी सुद्धा चालेल। अग्नितत्व आणि जलतत्व बॅलेन्स होऊन तुमचा घरातील पैशाच्या अडचणी सॉल्व्ह होऊन पैसे यायला पण मार्ग मोकळे होतील, आणि कौटुंबिक कलह पण थांबतील, आणि तुमच्या घरातील अग्नितत्व जलतत्व बॅलेन्स होईल। या दिशेला 1-2 झाडं छोट्या कुंडीत लावा, शक्य तेवढं ही जागा कोरडी आणि स्वच्छ ठेवा। आणि या ठिकाणी डस्टबिन ठेवू नका, कारण हा कोपरा धनप्रवाहाचा कोपरा आहे, आपल्याला धन देतो, आणि या ठिकाणी डस्टबिन ठेवले तर आपले कष्टाचे पैसे डस्टबिनमध्ये जाऊ नयेत, फुकट जाऊ नये, म्हणून इथे डस्टबिन ठेवू नका। शक्य तेवढे उपाय तुम्ही एका वेळेला एकच करा, पण जो उपाय करणार ना त्यानंतर निरीक्षण करा की हा उपाय केल्यावर आपल्याला काय फरक जाणवतोय, पॉझिटिव्ह फरक जाणवतोय का निगेटिव्ह। जर पॉझिटिव्ह फरक जाणवत असेल तर तो उपाय लागू झाला आहे, मग तसाच राहू दे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करा, आणि सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन।